तुमच्या गावामध्ये जर भजनी मंडळ असेल तर आता शासन त्यांना 25,000 रुपये इतकं भांडवल अनुदान देणार आहे। तर त्यासाठीचा अर्ज कसा करायचा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। नमस्कार मित्रांनो, मी अनिल जांभळे, तुम्ही पाहतात मराठी तक यूट्यूब चॅनल। तर मित्रांनो, भजनी मंडळासाठी जे अनुदान आहे ते आपल्याला घेण्यासाठी अर्ज कसा करायचा आहे त्याबद्दल आपण विस्तृत माहिती घेणार आहोत। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर आपल्याला जायचं आहे गुगल क्रोमवरती आणि तिथे सर्च करायचं आहे महाअनुदान.org.in। पहिली जी वेबसाईट दिसत आहे त्याच्यावरती क्लिक करायचं। त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला महाराष्ट्राची सांस्कृतिक कार्यसंचालनाची वेबसाईट ओपन होईल। थोडं खाली घ्यायचं तर तुम्हाला इथे संस्था भजनी मंडळ नोंदणी हा पर्याय दिसेल। त्याच्या खाली तुम्हाला 2 पर्याय दिसतील। नवीन नोंदणी करण्यासाठी इथे क्लिक करा आणि लॉग इन करण्यासाठी इथे क्लिक करा। सुरुवातीला आपल्याला लॉग इन करून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला याची माहिती भरावी लागणार आहे। इथे दिसतंय स्टार फील्ड भरणे अनिवार्य आहे। सुरुवातीला आपला विभाग निवडून घेऊ, त्याच्यानंतर आपला जिल्हा निवडून घेऊ, तालुका निवडून घ्या, ग्रामपंचायत निवडून घ्या, आपले संस्थेचे भजनी मंडळाचे जे नाव आहे ते आपल्याला तिथे टाकून घ्यायचं आहे। तुमचे जे भजनी मंडळाचं नाव असेल ते टाकून घ्या। त्याच्यानंतर संस्थेचा भजनी मंडळाचा कायमचा पत्ता, त्याच्यानंतर एका सदस्याचा त्यापैकी एक मोबाईल नंबर टाकून घ्या। ईमेल टाकून घ्या। ईमेल इथं जे स्टार दिसते ते कंपल्सरी टाकून घ्यायचं आहे। ईमेल टाकून घ्या। नोंदणी करा या बटनावरती क्लिक करा। तुमची नोंदणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे। पुढील अर्ज भरण्यासाठी लॉग इन करा। ओके। तर आपण जो मोबाईल क्रमांक तिथे टाकलेला होतो तो सुरुवातीला टाकून घ्या आणि OTP पाठवा या बटनावरती क्लिक करा। OTP, मोबाईल OTP, ईमेल OTP पाठवला। ओके बटनावरती क्लिक करा। आपल्या मोबाईलवरती OTP आला असेल तो तिथे टाकून घ्या। OTP व्हेरीफाय या बटनावरती क्लिक करा। तर तुम्हाला आता आपलं होम पेज ओपन झालेलं आहे। आपण आता अर्ज करू शकतो अनुदानासाठी। इथे तुम्हाला 5 पर्याय दिसतील, त्यापैकी आपल्याला भजनी मंडळ भांडवली अनुदान याच्यावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर आपण जी माहिती भरलेली आहे ती माहिती इथं ऑटोमॅटिक येऊन जाईल। आपल्याला भजनी मंडळाचं एक बँक खातं काढावं लागणार आहे आणि IFSC कोड, त्याच्यानंतर शाखा, बँक खातेधारकाचे नाव आणि भजनी मंडळाचे पॅन कार्ड क्रमांक इथे टाकून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर भजनी मंडळ व्यावसायिक आहे का, हो असेल हो, नाही असेल नाही। मंडळाचे कार्यक्षेत्र आपल्याला टाकून घ्यायचं आहे। शहरी, ग्रामीण, आदिवासी सीमावर्ती जे असेल ते। मागील 3 वर्षात मंडळाने नामांकित अथवा मान्यताप्राप्त स्पर्धेमध्ये मिळवलेल्या उल्लेखनीय यशाची माहिती आपल्याला इथे टाकून घ्यायची आहे। त्याचबरोबर मंडळाने कलाक्षेत्रात राज्य देश पातळीवर उल्लेखनीय कामगिरीची थोडक्यात माहिती हे आपल्याला टाकणं बंधनकारक असणार आहे। मागील 3 आर्थिक वर्षात केंद्र शासन राज्य शासनाकडून निधी मिळाला असल्यास होय असेल होय, नसेल तर नाही म्हणून टाका। त्यानंतर भजनी मंडळातील सदस्य संख्या, आत्तापर्यंत भजनी कार्यक्रमाची माहिती, एका वर्षात केलेल्याची कार्यक्रमाची संख्या इथं आपल्याला टाकून घ्यायची आहे। त्यानंतर आपल्याला इथे ग्रामपंचायत दाखला, केलेल्या कार्यक्रमाची मूळ छायाचित्र ओरिजिनल फोटोत अपलोड करायची। आपण जर कुठं कार्यक्रम केला असाल आणि त्याच्या छायाचित्रामध्ये जर फोटो आला असेल
तर त्याची जी कापणी असते ती कापण करून आपल्याला अपलोड करायची आहे. आयोजक पत्रक म्हणजे आपण कुठलं भजनी जर आयोजन केलं असेल तर त्याचं टाकून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर कार्यक्रमातील संबंधित वृत्तपत्रामध्ये झालेली अथवा परीक्षण वृत्तपत्राची नावे, वृत्तांताचा वार, दिनांक असा टाकून घ्यायचा आहे म्हणजे अपलोड करायचं आहे. कार्यक्रमाच्या निमंत्रक पत्रिका, हँडल, कार्यक्रमाच्या जाहिरातीचे कात्रणं आपल्याला इथे अपलोड करायचे आहेत. तर आपल्याला इतकी माहिती भरल्यानंतर आपल्याला नोंदणी करा याच्यावरती क्लिक करायचं आहे. नोंदणी केल्यानंतर आपल्याला ही जी माहिती आहे ती व्हेरीफायसाठी जाणार आहे. व्हेरीफाय झाल्यानंतर आपल्याला त्याबद्दल नोंदणीकृत मोबाईल नंबरवर आणि नोंदणीकृत ईमेल आय डीवर त्याबद्दलची जी काही माहिती आहे ती आपल्याला मिळणार आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं आपल्याला भजनी मंडळासाठी जे काही शासनाने 25,000 रुपये अनुदान जाहीर केलं आहे त्यासाठीचा अर्ज अशा पद्धतीनं करायचा आहे. तुम्हाला हा जो अर्ज आहे या अर्जाबद्दल जर काही अडचण आली तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करा, त्याबद्दल मी तुम्हाला माहिती देणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला तो जरूर कळवा. आपल्याला सुरुवातीला महत्त्वाचं म्हणजे भजनी मंडळाचं आपल्याला पॅन कार्ड जे आहे ते लागणार आहे आणि त्याचबरोबर आपल्याला त्यांचं जे बँक अकाउंट आहे ते देखील आपल्याला लागणार आहे. हे बंधनकारक असल्यामुळे आपल्याला सुरुवातीला ते काढल्यानंतर आपल्याला अर्ज करता येणार आहे. अर्जाची शेवटची तारीख ही 6 सप्टेंबर आहे. तोपर्यंत तुम्ही ते अर्ज करू घेऊ शकता. तर मित्रांनो, परत भेटू एक उपयुक्त नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.